तर आमच्याकडनं काही आज पतंग उडणार नाही आणि मी माझ्या पतंगाला काय केलंय पा इसका हड्डी पसली आहे कर डाली मैंने हे पूर्ण पतंग उडाते ते केवढ्यावरती गेलंय पतंग आपण बघू. गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे मकर संक्रांती आणि माझ्या व माझ्या परिवाराकडनं तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर माझी छोटी मावशी पण आली आहे. हे बघ इथं काम चालू झालं आहे मावशीचं पुऱ्या करणं. हे बघ तर ते आता आणि माझी मम्मी पीठ कालवत आहे आणि काकां ते पण आहेत आणि काकां ते मोबाईल पाहत आहेत आणि आमचं आवरायचं पण चालू आहे त्याच्यामुळं सगळे झाले. हे पहा इकडचं सगळं आम्ही शिफ्ट केलं आहे त्या रूममध्ये. फक्त एक काकाचं बिराट आहे फक्त एवढं. हे पहा काहीच म्हणजे जास्त वस्तू नाहीच आहे आपलं. आता आज पतंग उडवायचं आहे. आता मी दुकानावरती जातो पतंग वगैरे घेतो आणि शेखर मयूर त्यांना पण बोलवतो आणि टेरेसवर मस्त पतंग उडू. आता पहिले जेवण वगैरे करू आणि 3-4 वाजता पतंग उडवायचं आहे. आता पहिले मग अजून अर्धा 1 तास लागेल भाजी तयार व्हायला. खीर जेवण वगैरे झाले. शेखर रूमवरती आलोय. इकडे शेखर आहे. वा वा एक नंबर बरं का ब्रो एक नंबर. आणि आज जनक इकडे बाहेर आहे. हा वा तर ए जनक हॅपी मकर सर. हॅपी मकर संक्रांत मी म्हणते मकर संक्रांत म्हणतात. शेखर ते 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 मला चालणार नाही संक्रांती. हां तर आता मी ना थोडं काम आहे ते काम करायचं आहे. हे पा एवढं पसार आहे हे आम्ही आवरलंच नव्हतं कारण की हे रूम उघडायचं नव्हतं ना. तर आता आम्ही ते सांगितलं रूम मालकाला सांगितलं की आम्हाला ओपन करून द्या ते रूम. तर आता त्यांनी ठेवले चावी नव्हती आम्ही डायरेक्ट कुलूप तोडून टाकले. ते कुलूप कुठं गेलं हे पा जे आहे कुलूप डायरेक्ट काढून घेतलं होतं. हे पा असं काढून घेतलं होतं. सांडसेने हे केलं सांडशी होती आमच्याकडे तर सांडसेने हे केलं आणि त्याच्यासाठी ग्राइंडर मशीन बी आणलं होतं पण काय तेव्हा नक्की लाईट गेलं होतं. तेव्हा लाईट गेलं होतं. तर आता मी ना खाली जिन्याच्या खाली तिकडं खोके वगैरे आहेत ते साईड करायचे आहेत आणि हे तिकडं ठेवायचे आहेत. एक तर ये ना पहिले आमच्या पहिले जे राहायचे त्यांचं आहे ते आता हे बाजू करायचं आहे म्हणजे खाली ठेवायचं आहे. मम्मी ते पण आलेत आणि मम्मी त्यांनी एवढं आवरलं. हे पाय हे पा हे सगळं मम्मी त्यांनी आवरून घेतलंय आणि ते डबं रसले हे पाय इकडं पण एकदम व्यवस्थित. हे पा हे पा हे पा आता व्यवस्थित केलंय. फक्त या रूमचं आवरायचं आहे आता थोडं ते पण झालं का मग एकदम क्लिअर होऊन जाईल. आता ते सगळे दंजिनावरती गेलेत आणि पप्पा ते इथं येत चला ना वरती पतंग उडू चला ना वर जाऊ चला. तर आता पप्पा मी जातो वरती आणि काका मावशी मम्मी वरती पप्पा ते खाली गेले वाटतं. आता आम्ही जातो वरती आणि इकडं काकां ते बसले आहेत मोबाईल पाहत आहेत आणि इकडं मावशी आणि शेखर पतंग उडवतोय पण त्याच्याकडून उडत नाही ते पतंग. ते पतंगच खराब आहे. तू उडवत होता त्याच्याकडून ओढलं होतं का? अरे ते पतंग चांगलं नाही रे. आता हे पा हे मान्य काढतंय. तर आता मी पण पतंग आणलंय पण त्याला दोरीने आणलं रील आणतंय. आता मयूर गेलाय आणायला. आता मयूर येईल पप्पा ते आले आता वरती. आता मी खाली जातो आणि मयूर आला आणि ते पाहतो. काय रे कुठे रे दिसणार नाही तेरी औकात के बाहेर ऊपर गया हो. आपल्या औकात जेव्हा बाहेर गेलाय म्हणे तो सांगते
गेलाय आपल्यालाच नाही माहिती. हा दादू इथे ए तर उरला बांध यार गिरक्या खाते गिरग्या खाते म्हणे पण आपल्याला काय दिसत नाही. आपण बी दोराला रात बघायचं का बरं पण दिसत नाही ना आपलं. जाऊ द्या दादूचा मोमेंट बघू. तुझ्या आईचे तर आता मम्मीने ते गेलेत घरी आणि रूमवरती गेलेत ते आणि आता मी जाय फक्त मी आणि शेखर इथं बसलाय बा. ओ बा जिमला गेला होता का काय आज काय काय तर आता मी फोटोशूट करणार होतो पण काही केलं नाही. तर आता आम्ही थोड्या वेळाने परत येऊ. आता 3 वाजलेत 4 वाजता येऊ आणि पतंग उडवायचं. एक पतंग उडवत होतो आम्ही पण ते पतंग अडकून गेले नाही. फक्त एकच टाइम आम्ही उडवलं आणि ते डायरेक्ट झाडामध्ये अडकून गेलं. मी ते नव्हतो ना हा नव्हता हा घरी गेला होता त्यांच्या घरी गेला होता काम होतं. तर मी त्याला तेव्हाच फोन केलं पटकन ये. तर तोपर्यंत तो आला आणि पतंग तुटून गेलं. तर आता पहिल्यांदा तुटून नाही गेलं पण मी तोडलं ना ते पतंग. हा तोडलं ना तोडलं ना हा पण तेच झालं ना. तर आता पप्पा ते रूमवरती गेलेत. आता मी पण जातो आणि 4 वाजता परत येऊ. अजून नवीन पतंग घेऊ. नवीन पतंग घ्यायचं ना नवीन तू पण घेतोय ना. मी फक्त बघणार आता. मी तुला एक दिलंय ना ते तू उडव. माझ्या भावाला दिलं होतं. तू पण घेऊन घे. तो काय एवढं उडवेल का. तुम्ही 2 जण ते करा आणि मी एक नवीन पतंग घेऊन घेतो. याने दिलंय आता ते उडवतील मग आम्ही 4 वाजता इथं थांबू. मस्त आलोय तर काका आणि मावशी ते निघून गेले त्यांच्या गावाला आणि पप्पा ते मोपात आहेत आणि मम्मीचं आवरायचं काम चालू आहे. आणि इथं आलो लाईट पण गेली. हे पा लाईटच नाही एकदम हे पा. तर आता थोड्या वेळात 4 वाजता म्हणजे परत जायचं आहे पतंग उडवण्यासाठी. आणि ज्यांना काही येत नाही कारण की त्यांच्या टेरेसवर तो पतंग उडवतोय. तर आता मी जाणार आहोत थोड्या वेळात. तर आता जातो थोड्या वेळात. मी पण येते नको येते ना थोड्या वेळात नंतर रात्री 12 वाजता. हां मग असं करायचं पण जाईल ना 12 वाजता आहे मस्त. आंघोळ केलं नाही काही नाही. टाकेलं तुझ्यावर आंघोळ गेलंय मी ते बी मोठी साबण ते किती दिवसात आहे ते एक्सपायरी डेट संपला त्याचा. तरी पण बरं झाले काळी झाली आता माझ्यापेक्षा ही काळी झाली आता. शेखर मयूर पण आले. आता मी जातो रूमवरती. चला रे 4 वाजले ना बरोबर. आणि मोबाईलला चार्जिंग पण कमी आहे. आता जावं लागेल थोडं व्हिडिओ करतो. लाईट पण घे तर लाईट अजून आली नाही. तर आता मी जातो रूमवर. चल ना काय पिक्चर पाहायला बसून जातो. चल आता मी आलोय पतंग उडवण्यासाठी टेरेसवरती. तर मयूर शेखर 2 जण आहेत आणि त्यांनी परत एक पतंग वाया घालले. ते 5 झाडावरती अटकून दिले. मी तर तुम्हाला आता झूम करून दाखवतो. हे पा अमेरिकाचं पतंग येते आणि मम्मीचा मोबाईलही आणला आहे आता मी. आणि मम्मीचा मोबाईल खूप हँग मारतो आहे. आता माझा मोबाईल चांगला उलटून 5 वर्ष झाले तरी हँग नाही मारत जास्त. कारण फक्त त्याचं फुटलं आहे ते थोडं फुटलं आहे पण हँग नाही मारत. तर आता मी माझे 2 पतंग होते तर मी एक पतंग शेखरला दिलं. आता हे पा आता मी मंगळसूत्र बांधतो पतंगला. मंगळसूत्र शब्द तुम्हाला वेगळं वाटत असेल. आम्ही मंगळसूत्र शब्द इथं 2 होल पाडून इथं 2 होल पाडतो आणि दोरीने बांधतो. त्याला आम्ही मंगळसूत्र बांध असं म्हणतो. आणि मावशी आली होती. मावशीला सांगितलं पतंगला मंगळसूत्रने बांधलं म्हटलं. तर मावशी म्हणे मंगळसूत्र आतापर्यंतच बांधतो म्हणजे आत्ताच बांधतो का म्हणे. तर मी मावशीला असं सांगितलं आमच्याकडे असं म्हणता पण. तर मावशीला समजलं. तर मावशीने सांगितलं त्याला मंगळसूत्र नाही म्हणत म्हणे काहीतरी सांगितलं होतं हे म्हणतं असं सांगितलं होतं मावशीने. तर आता मी मंगळसूत्र बांधतो पहिले. हे पा 10चं पतंग आहे आणि ते 5चं पतंग आहे. व्यवस्थित कट कर बरं का. कट करून नाही पागल आहे का रे. काय करतोय. ए डबल घे ना यार डबल घे ना. ते दोरी डबल घे ना. असं डबल असं. हां मी पण डबलच घेतलं होतं आणि ते पतंग तिकडे गेले डायरेक्ट. ते पतंग खूप लांब गेले. ते शाळेच्या तिकडे झाड आहेत ना ते तिकडे गेले.
आता मी पहिलं मंगळसूत्र बांधतो. हे बघ पतंग खूप मोठं. तर आता मी मंगळसूत्र बांधले हे पा असं प्रकारे बांधले हे पा. आता याला उडवायची, आता उडवतो आम्ही. आता हवा पण जास्त नाही आहे, कारण की जास्त असलं काय ते लगेच गिरक्या मारून खाली पडून जातात. त्याच्यामुळे आता बरं हवा कमी आहे, तर मी उडवतो पतंग. हे पा एकदम मोठं पतंग आहे, मस्त आहे. तर आता मी यांना जे पतंग दिलं होतं ते पण आटकून दिलं यांनी. हे पण तिथं दिसतंय का रे ते तिकडे एकदम. सॉरी गाईज, आटकून गेलं पतंग. हा सॉरी. अरे पहिले बी तसंच केलं ना, टाइम काहीच झालं नाही ना रे. ते बाय ते तिथे आणि हे इथे एकदम जवळ येतं. अरे दोरी तुटलेली ना मध्ये मध्ये, त्याच्यामुळं. मग बांधायचंच का? मी तुला ते रील दिलं होतं ना, तेच बांधायचं ना. मी त्यांना एक रील दिली होती तरी ते बांधले. मुळे झालं ते. हा, मयूरचा काय दोष याच्यात? मी तुला दिलं होतं ना ते. आता जाऊ दे, आता एकच पतंग आहे आणि आता आम्ही 3 जण आहे. आता एक टाइम वरती गेलं का आता याला तरी व्यवस्थित जीव लावावं लागेल. हे भाई आता बी थोडं काम होतं ते. हे बा हे शेपूट पण बांधलंय, त्याला शेपूट बांधायचं बाकी होतं तर शेपूट बांधले. चाल जाऊ दे ते पतंग, जाऊ दे. शेखर जाऊ दे ते. कुठे दाखव, इकडून दिसतील का ते बा तिथे कोण हा मयूरवरती दादा करतोय पा तो बरोबर. दादा करते दादागिरी. कोण आहे रे तू? जाऊ द्या, त्यांचा शाळेचा विषय काही पण, आणि मलाच मारून जातील ते. तर आमच्याकडनं काही आज पतंग उडणार नाही. आणि मी माझ्या पतंगाला काय केलं आहे पा, इसका हड्डी पसली आहे, कर डाली मैंने. हे बघ पुरं फाडून टाकले, कारण की उडतच नाही. याच टायमाला हवाला बी हे व्हायचं होतं, पण थोडं उडवलं बा ते पतंग तिकडे गेलं. हे बघ 3 पतंग आहे, 3 जागावर आहे. आता डायरेक्ट एकदम जवळ आम्ही 3 पतंग खाली पाडून टाकले पा. एक तर इकडे, एक इकडे, आणि एक तिकडे, आणि एक तिकडे, जवळ आहे एकदम. तर आजचा दिवस आमच्यासाठी काय सांगता नाही येणार असे गेले. काय सांगू यार मना, सारी जिंदगी दारू मागई. वा 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 वा, व्हॉट द तर आजचा दिवस एकदम माझ्यासाठी थोडं चांगलं गेलं, फक्त जास्त पण नाही. कारण की आज मी एवढं प्रयत्न केलं पतंग उडवण्यासाठी, पण पतंगचा हे हाल झालं पा. हे आता काय बोलू मी, बोलण्यासाठी काही नाही. पतंग फाडून टाकलं मी स्वतः फाडून टाकलंय. काय काय करू आता ते रील काय कर, वरती फॅनला दोरी बांध आणि ते तुझ्या गळ्यात टाकून घे, मरून जाय बरं का. पतंग टाकतो मी कायला. आम्ही मंगळसूत्र असं करून असं टाकणार. हां ते नाही, आपल्याला लग्न थोडं करायचं. तर आता आम्ही जातो घरी, कारण की आता पतंग उडवायचा दिवस गेला. तर उद्या परत शाळेत जावं लागेल, पेपर द्यायचं आहे. डोक्याला ताण आहे का, पेपर वेल मध्ये द्यायला. 10वी आहे माझी, 10वीचं वर्ष आहे, पण मी काही फोकस नाही करू राहिलो. जाऊ द्या, पास होऊन जाईल बा, एवढं नक्की आहे. कॉंग्रॅच्युलेशन. हां कॉंग्रॅच्युलेशन. कोणाला? तुला. हां चालेल थँक्यू. बाय. आजच्या ब्लॉग मध्ये हां भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय. उद्या मी घरी आलो, जेवण वगैरे केलं आणि टाइम पण खूप झालं होतं. तर आजचा दिवस असाच गेला आमचं, म्हणजे आमचं आज कामच नाही झालं. आणि उद्या सोमवार आहे, मला सोमवार नाही ना, उद्या गुरुवार आहे. तर शाळेत जायचं आहे ना. बोल हा का, फक्त थोडं चुकलं ना. तर उद्या गुरुवार आहे, तर पेपरला जावं लागेल. तर आता ब्लॉग आपण इथेच एंड करू. आय होप की आता ब्लॉग तुम्हाला आवडलं असेल तर लाईक अँड सबस्क्राईब.